नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. दिवसभराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला काँग्रेसच्या अडचणीत भर घालणाऱ्या दोन बातम्या आहेत. एकतर कर्नाटकातील काँग्रेसचे बडे नेते DK शिवकुमार यांना ईडीनं अटक केलेली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गेल्या 4 दिवसांपासून त्याची चौकशी सुरू होती. अखेर त्यांना ईडीनं अटक केली आहे. यावेळी DKच्या समर्थकांनी त्यांच्या घराबाहेर एकच गर्दी केली होती. तिकडे देशाचे माजी अर्थमंत्री P चिदंबरम यांच्या CBI कोठडीत 5 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. INX मीडिया प्रकरणी चिदंबरम यांची 5 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. चिदंबरम यांना न्यायालयीन कोठडी देऊन त्यांना तिहार तुरुंगात पाठवा अशी मागणी CBIनं सर्वोच्च न्यायालयात केलेली आहे. पुढच्या बातमीकडे देशाच्या आर्थिक विकास दराच्या घसरणीवरून आता जोरदार राजकारण सुरू झालंय. माजी पंतप्रधान आणि माजी अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी GDPतील घसरणीला केंद्र सरकारला जबाबदार धरल्यानंतर आता भाजपनं त्याला प्रत्युत्तर दिलंय. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात देशाची अर्थव्यवस्था 11व्या स्थानी होती. आता देशाची अर्थव्यवस्था 3ऱ्या क्रमांकाच्या दृष्टीनं जोरदार वाटचाल करत असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकरांनी सांगितलंय. देशाचा GDP हा 5.8% 5%वरती घसरल्यानं देशभरात सध्या नवं वादळ निर्माण झालंय. The state of the economy today is deeply worrying. The last quarter's GDP growth rate of 5% signals that we are in the midst of a prolonged slowdown. India has the potential to grow at a much faster rate, but all-round mismanagement by the Modi government has resulted in this slowdown. नहीं, मनमोहन सिंह जी की टिप्पणी से हम सहमत नहीं है. उन्होंने जब सत्ता छोड़ी तब भारत की अर्थव्यवस्था 11वें स्थान पर थी, आज 5वें स्थान पर है और हम 3रे स्थान पर जाने के दिशा में प्रवास अर्थव्यवस्था का जारी रहेगा. दरम्यान CBI कोठडीत असलेल्या माजी अर्थमंत्री P चिदंबरम यांनी घसरत्या GDPवरती टीका केली आहे. त्यांना सुनावणीसाठी आज कोर्टात आणलं जात असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. Sir, you want to say anything? 15 days after, you want to say 5%. What 5%? What is 5%? GDP. Remember 5%? So, That's the concept. what is this 5%? Sir, you want to say anything? 15 days after, you want to say 5%. What 5%? What is 5%? GDP. Remember 5%? So, That's the concept. what is this 5%? देशात आर्थिक मंदीचे वारे वाहत असताना दुसरीकडे राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी देखील झडतायत. एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र रोजगार निर्मितीत अव्वल असल्याचा दावा केलाय, तर त्याचवेळी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधींनी केंद्र सरकार आर्थिक मंदीवरून जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप केलाय. तेव्हा देशभर आर्थिक मंदीची जोरदार चर्चा आणि चाहूल असताना तिकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र आर्थिक दृष्टीने राज्याची घोडदौड सुरू असल्याचा दावा केलाय. 2014 पूर्वी राज्याची औद्योगिक क्षेत्रात पिछेहाट होत होती, मात्र गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रानं पहिला क्रमांक पुन्हा कमावल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय. परदेशी गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीत आता महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या शुभारंभावेळी मुंबईत बोलत होते. पण गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्राने औद्योगिक राज्य म्हणून आपला पहिला क्रमांक हा पुन्हा मिळवला आणि आज देशातल्या औद्योगिक गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. देशातल्या थेट विदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे आणि देशात निर्मित होणाऱ्या रोजगारामध्ये देखील महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. दरम्यान काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा यांनी आर्थिक मंदीवरून केंद्र सरकारवरती कठोर शब्दात टीका केली आहे. यात त्या म्हणतात की कोणतंही खोटं 100 वेळा सांगितल्यानं ते खरं होत नाही. भाजप सरकारला आता हे मान्य करायला हवं की अर्थव्यवस्थेत ऐतिहासिक मंदी असून त्यावर मात करण्यासाठी आवश्यक उपायांवरती काम करणं गरजेचं आहे. मंदीचे परिणाम सर्वांसमोर आहेत, त्यामुळे सरकार कधीपर्यंत
हेडलाईन मॅनेजमेंटचं काम चालवणार आहे असा आरोप देखील त्यांनी केलाय. दरम्यान देशातील जीडीपी घसरणीचा परिणाम शेअर बाजारावरती देखील आज दिसून आला. आठवड्यात पहिल्यांदा शेअर बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्स तब्बल 770 अंकांनी कोसळला, तर निफ्टीतही 225 अंकांची घसरण बघायला मिळाली. त्यामुळे गुंतवणूकदारांचं एकाच दिवसात तब्बल 2,70,000 कोटींचं नुकसान झालंय. यामागे विविध कारणं आहेत. यात रुपयात झालेली घसरण, परदेशी गुंतवणूकदारांनी आपला पैसा मोठ्या प्रमाणात काढून घेणं, वाहन क्षेत्राला बसलेला फटका आणि 8 कोर क्षेत्रांच्या विकास दरात झालेली घट ही कारणं असल्याचं बोललं जातंय. सोबतच सार्वजनिक क्षेत्रातील 10 बँकांचं 4 बँकांमध्ये विलिनीकरण हे देखील आजच्या पडझडीमागचं प्रमुख कारण असल्याचं बोललं जातंय. आणि यानंतर बातमी आहे राजकीय वर्तुळातून. नेत्यांच्या गळतीमुळे गलितगात्र झालेल्या विरोधकांची चिंता आता आणखी वाढणार आहे. कारण आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला 229 जागा मिळणार असल्याचं सर्व्हेतून समोर आलंय. मात्र हा सर्व्हे मॅनेज असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप शिवसेनेची युती होणार का यावर सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत असतानाच विरोधकांना धडकी भरावी असा भाजपचा सर्व्हे पुढे आला आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला थोड्या नव्हे तर तब्बल 229 जागा मिळणार असल्याचं सर्व्हेतून समोर आलंय. त्यामुळं भाजपचा आत्मविश्वास आणखीनच दुणावलाय. जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी तर चक्क 240 पेक्षा अधिक जागा जिंकणार असल्याचा दावा केलाय. म्हणजे आम्ही सांगतायत की 240 क्रॉस करून टाकू यावेळेला, अशी परिस्थिती आज तरी या ठिकाणी सर्वेमध्ये तसं दिसतंय. सर्वेमध्ये दिसतं तसं. सर्वेची याला गरजच नाही मला असं वाटतं. आम्हाला लोकांचा जो पाठिंबा आहे, इतका उत्साह आम्ही कधी बघितला नाही. भाजपच्या निवडणूक पूर्व सर्व्हेवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. भाजप नेते कितीही दावा करत असले तरी राज्यात काँग्रेस आघाडीचं सरकार येणार असल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलाय. त्यांचे सर्वे सुद्धा मॅनेज सर्वे त्याच्यापेक्षा काही नाही, प्रचाराकरता सर्वे करून घेतले असतील. भारतीय जनता पक्षाने केलेल्या सर्व्हेमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळताना दिसतंय. भारतीय जनता पक्षाने केलेला सर्वे हा महायुती म्हणून केलेला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा महायुतीकरता अनुकूल आहे हे स्पष्ट होतंय. या सर्वेच्या पार्श्वभूमीवरच भाजप सेनेच्या जागा वाटपाची चर्चा या आठवड्यात सुरू होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे युतीचा फॉर्म्युला ठरवणार आहेत. आणि त्यानुसारच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे शिवसेनेशी बोलणी करणार आहेत. फॉर्म्युल्याच्या नंतर जागा वाटपाची जी चर्चा आहे त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मगाही सूचना केली आहे आणि चंद्रकांत दादा, मी आणि अजून एखादा मंत्री आमच्यासोबत या चर्चेसाठी येईल, ज्या चर्चेतून फॉर्म्युल्यानुरूप आम्ही महायुती ची चर्चा करून त्याचं जागा वाटप करणार आहोत. सध्या युतीवर दोन्ही बाजूच्या नेत्यांचा एक सूर असला तरी जागा वाटपाच्या चर्चेत नेमकं काय होणार यावरच युतीचे भवितव्य अवलंबून असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवारांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतलाय. त्यांनी विरोधकांची डबल ढोलकी अशी संभावना केली आहे. खरं तर नुकतंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोलापुरात महाजनादेश यात्रेत शरद पवारांवरती जोरदार टीका केलेली होती आणि त्यालाच आता रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवारांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय. फेसबुकवर त्यांनी एक खरमरीत पोस्ट टाकली असून यामध्ये विरोधकांवर सडकून टीका केली आहे. गरज पडली की साहेबांचा सल्ला, गरज पडली की बारामतीत येऊन साहेबांचं कौतुक करायचं आणि निवडणुकीची वेळ आली की त्यांनाच विचारायचं साहेबांनी काय केलं. असा डबल ढोल असतो जो दोन्हीकडून वाजतो. समोरच्या पक्षांचं राजकारण नेहमीच डबल ढोल असल्यासारखं वाजत असतं, पण आता बस झालं. अशा शब्दात रोहित पवारांनी विरोधकांना फटकारलंय. जेव्हा आज बीजेपीचं सरकार आल्या, सत्ता आली, तेव्हा त्यांचे मोठे नेते वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये पवार साहेबांचं कौतुक करतात. त्यांनी केलेलं राज्यासाठी आणि देशासाठीचं काम हे कौतुक करण्यासारखं आहे असं त्यांचं म्हणणं असतं. आणि जेव्हा इलेक्शनचा काळ येतो तेव्हा ते पवार साहेबांच्या विरोधात बोलतात. त्यामुळे ही जे दोन्ही बाजूची जी भूमिका आहे ती अतिशय चुकीची आहे. पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांवरही रोहित पवारांनी शरसंधान केलंय. पक्षानं आमदारकी, खासदारकी दिलेली नेते मंडळी कुंपणावरून उड्या मारण्यात आघाडीवर असल्याची टीकाही त्यांनी या फेसबुक पोस्टमधून केली आहे. यावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही उत्तर दिलंय.
आणि आपल्यालाही माहिती आहे की आमच्यापैकी अनेक नेते जेव्हा बारामतीला माननीय प्रधानमंत्री महोदय गेले तेव्हा त्यांनी सुद्धा स्पष्ट सांगितलं की मी पवार साहेब का सल्ला घेता हूं. त्याच्यात वावगं काय आहे. पण याचा अर्थ सल्ला चांगल्या गोष्टीमध्ये घेतला जातो. एखाद्या त्या पक्षाकडून चूक होत असेल तर त्या चुकीचं समर्थन थोडी भारतीय जनता पार्टी करणार आहे. सोलापुरात महाजनादेश यात्रेच्या समारोपाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली होती. कांग्रेस पार्टी और एनसीपी के नेतृत्व को देख लीजिए. बेटा बेटी दामाद भाई भतीजा चाचा चाची पूरा परिवार का कुनबा बैठा है. सोलापुर के युवा को क्या अधिकार नहीं है. मगर वो लोग नहीं मानते हैं. वो लोग राजनीति को अपने परिवार का ठेका मानते. अमित शहांनी पवारांवर केलेली ही टीका रोहित पवारांच्या चांगली जिव्हारी लागली आहे. त्यामुळे त्यांनी सोशल मीडियावरून विरोधकांचा समाचार घेतलाय. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे वाकयुद्ध अधिकच रंगणार अशी शक्यता आहे. विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतर बातमी आहे रत्नागिरीतून. राष्ट्रवादी काँग्रेसचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव अनंत चतुर्दशी पूर्वीच शिवसेना प्रवेशाचा श्रीगणेशा करतील हे जवळपास निश्चित झालंय. गणेशोत्सवाच्या आदल्याच दिवशी आपण शिवसेना सोडली होती आणि याच गणेशोत्सवात आता आपल्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरू आहे. हा योगायोग असल्याचं भास्कर जाधव स्वतः म्हणालेत. भास्कर जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष देखील राहिलेत. खरंच आहे की गणेश स्थापनेच्या आदल्या दिवशी मी शिवसेना सोडली ही गोष्ट खरी आहे. 17 सप्टेंबर 2004 आणि आज माझं दुसऱ्या पक्षामध्ये जाण्यासंदर्भातली चर्चासुद्धा ही गणेशोत्सवाच्या कालखंडामध्ये सुरू आहे. हा एक योगायोग आहे असं. मुंबईतले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंग हे देखील युतीच्या वाटेवरती आहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण कृपाशंकर सिंग यांच्या घरच्या बाप्पांचं दर्शन घ्यायला काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोघांनीही हजेरी लावली. कृपाशंकर यांच्या वांद्र्यातल्या निवासस्थानी हे दोन्ही नेते पोहोचले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही नेत्यांनी गणेशोत्सवाच्या निमित्तानं कृपाशंकर यांची भेट घेतल्यानं सध्या वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या. दुसरीकडे भाजप आणि मनसे या दोघांमध्ये सध्या विस्तवही जात नाही. मात्र भाजपचे नेते आशिष शेलार यांच्या गणेशोत्सव मंडळाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट दिली आणि शेलारांच्या बाप्पांचं दर्शन घेतलं. राज ठाकरेंनी आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट दिली. राज ठाकरे बाप्पाचरणी यावेळी नतमस्तक झालेले बघायला मिळाले. आशिष शेलार यांनी स्वतः राज ठाकरेंच्या या भेटीचा फोटो ट्विटरवरती शेअर केलाय. राज ठाकरे आणि शेलारांचे जवळचे राजकीय संबंध त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील लालबागच्या राजाचरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले. लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी त्यांचं संपूर्ण कुटुंब देखील हजर होतं.